रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अभिजित भीमराव पाटील. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचे पाटील एंटरप्राइजेस मोडणीम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आलेला आहे. तरी आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात काय रिझल्ट आलेला आहे. तरी आपण सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव? माझं नाव सिद्धेश्वर संभाजी सुर्वे. मी रामा ॲग्रोटेकचे बरेच प्रोडक्ट वापरतो. निमकरंज, बायोसृष्टी, सायझर, बायोसमृद्धी. त्याचा खरंच खूप छान रिझल्ट आहे. किती वर्षाची बाग आहे आणि कधीपासून रामा ॲग्रोटेक वापरता? माझं हे पीक दुसऱ्या वर्षाचं आहे. मी ह्याच वर्षी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली आहे. याच्या अगोदर तुम्ही रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरत नव्हता, तरी तुम्हाला काय फरक जाणवतोय आता वापरून? म्हणजे रामा ॲग्रोटेकचे मी निमकरंजचा तर मला खूप म्हणजे रिझल्ट भेटलेला आहे. काय बोलचाल निमकरंजबद्दल? निमकरंज म्हणजे कसं आहे, कोणत्याही म्हणजे माझं तर म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी 8 ते 10 दिवसामध्ये त्याची एक फवारणी केलीच पाहिजे. काय फरक काय जाणवतो तुम्हाला? निमकरंज आता बाकीचे पण ऑइल आहेत मार्केटमध्ये, जसे की निंबोळी तेल वगैरे, पण आपले जे निमकरंज आहे ते पाण्यात विरघळतं, टोटली चिटकून राहत नाही, काय नाही, आणि झाडाला त्याचा साईड इफेक्ट कोणताच नाही. तुम्हाला फरक काय जाणवतो त्याच्यामध्ये? तेल्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? तुम्ही कायम जर निमकरंज वापरत असाल तर तेल येणारच नाही. जर आला असेल तर तो जाग्याला वाढून जाईल. आणि बाकीच्या दुसऱ्या प्रादुर्भावाला कसा फरक पडतो? तेल आहे, कुजव्या, डाबऱ्या? मग दुसरं काय वापरायची गरजच नाही आहे तुम्हाला, जर तुम्ही 8 ते 10 दिवसाला निमकरंजचा वापरत असाल तर. बाकीच्या इतर फवारण्या, त्या फवारण्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? निमकरंज म्हणजे बाकीच्या औषधांच्या तुलनेत निमकरंजचा हात स्वस्तात पडतो. हा, शरीराला घातक नाही. तुम्ही तोंडाला बांधता पण फवारू शकता, काही अडचण नाही. झाडाला पण काय नाही. सर, तुम्ही काय काय अजून दिलं त्यांना सुरुवातीपासून? तर आपण यांना फुलकळी सेटिंगमध्ये बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल दिलेलं होतं, नंतर मायक्रोन्यूटन दिलं होतं, रूट मॅजिक दिलं होतं. आता त्यांना मध्ये तेल्या जाणवत होता, तेल्यासाठी निमकरंज वगैरे दिलेलं आहे. आणि यांनी कंपल्सरी आपलं निमकरंज 8 दिवसाला 10 दिवसाला स्प्रेमध्ये वापरतात. आणि आता चालूला साईजमध्ये बाग पकडलेले आहे. साईजमध्ये यांना बायोसृष्टी, सायझर आणि रूट मॅजिक दिलेलं आहे. तरी आपण साईज बघू शकता. पूर्ण स्टंपला तर आपण साईज बघू शकता. बायोसृष्टी, सायझर, रूट मॅजिकचा रिझल्ट आहे हा. किती सेटिंग आहे सर झाडाला? प्रत्येक झाडाला सर्रास 100 प्लस आहे. 100+ बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल वापरून तुम्ही समाधानी आहात का? हा, खूप. एवढा बायोसमृद्धी डाळिंब स्पेशलचा एवढा रिझल्ट आहे की ह्यांना आता माल अक्षरशः तोडून टाकायला लागतोय. थिनिंग करावी लागते. करावं लागतं. प्रोडक्ट बद्दल काय सांगतात रामा ॲग्रोटेकचे कसे? मी हा प्रोडक्ट सोडून 8च दिवस झालेत. मला साईजमध्ये आणि चमकमध्ये खूप छान फरक जाणवतो. रिझल्ट असा जबरदस्त हा आहे. सृष्टीचा रिझल्ट. तर इथून पुढे आपण या बागेवरती साईजसाठी जास्त लक्ष देणार आहे आणि साईजसाठी भरपूर काम करणार आहे. तुम्हाला जर अशी बाग आणायची असेल तर रामा ॲग्रोटेकचे अवश्य उत्पादने वापरा. इतर शेतकऱ्यांना काय सांगतात? माझं तर म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याने प्रोडक्ट वापरून बघा रामा ॲग्रोटेकचे. स्वतः अनुभवल्यानंतर, रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही दुसरं कोणतंच वापरणार नाही. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.